बेड्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुढे पाहूयात, बाजार समिती नियमन मुक्ती कायद्यावरून सध्या संसदेत आणि उत्तर भारतात बरंच रणकंदन सुरू आहे। पण या कायद्यामुळे सर्वाधिक प्रभावित होणारा घटक म्हणजे शेतकरी आणि बाजार आडते व्यापारी। या दोन्ही घटकांना या कायद्याविषयी नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलंय। आपल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया उत्तरेतील प्रतिक्रिया इतक्या जहाल नसल्या तरी ते फारसे खुश नाहीयेत असं एकूण दिसून येत आहे। मला सांगा घुले साहेब, हे नवीन कायदा येतो, खूप विरोध सुरू आहे, अनेक मतांतर आहेत, शेतकरी संपेल, तुम्ही आडते म्हणून थेट तुमच्यावर परिणाम होणार आहे नवीन कायद्यात, कारण आता केंद्रच लागू करते। काय सांगता तुम्ही हे सगळं, तुम्ही कसं बघता? माझं असं म्हणणं आहे की ऑलरेडी 2016 पासून अंशतः हा कायदा आमच्या इथं आलेला आहे, तर त्यामुळं भरपूर ठिकाणी शेतकरी माल विकण्याची संख्या वाढली, पण त्यांनी एवढा फरक नाही वाढला, कारण शेतकरी काय फेरीवाला नाही आहे, तो माल पिकवणार का इथं येऊन विकणार। त्यामुळं त्याची व्यवस्था नीट करण्यासाठी आमचे जुने संबंध आहेत या शेतकऱ्यांबरोबर, पिढ्यानपिढ्या संबंध आहेत। पिढ्यानपिढ्या संबंध असताना सुद्धा म्हणजे त्याच्या कुठल्याही अडीअडचणीला आम्ही उभं राहत असतो। आणि इथं बाजार समिती पण आहे, बाजार समिती नियमन चांगलं आतमधल्या बाजूला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देते आणि बऱ्याच काही गोष्टीला आम्हाला मदत करते। माझं गाव सुरली, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। मी 25 वर्ष झालं बाजार समितीत माल विकतो, बाजार समितीत माल पाठवतो। आम्हाला बाजार समिती हा विषय पाहिजे, आम्हाला कंपनी नको आहे। का नको आहे? म्हणजे कंपन्याचा विश्वास नाही, बाजार समितीच्या लोकांवर आमचा विश्वास आहे। आमच्या नड अडचणी काय असेल ती भागवतात। कधी अडचण आली तर बाजार समितीवाल्याला जर म्हणलं आम्हाला 5 लाख पाहिजे तर माझ्या पुरीचं लग्न आहे, तर आम्हाला ते सहकार्य करतात। कंपनीवाले आम्हाला हे सहकार्य करू शकणार नाहीत कधी। म्हणजे बघा, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे आडते आणि शेतकरी एक वेगळं नातं आहे। म्हणजे भले आरोप होता आडतेवर की ते लुटतात, शेतकऱ्यांना कमिशन खातात, पण नडी आडीला हाच आडती शेतकऱ्यासाठी धावून येतो, मदत करतो, उचल देतो। माझं असं म्हणणं होतं की आता शेतकरी किंवा फसवणूक किंवा लूट असा काही प्रकार होत नाही आहे, कारण आता आडत जी आहे ती पूर्णपणे गिरायकावरती गेलेली आहे। शेतकऱ्याला पूर्णपणे कम्फर्टेबल झाले, शेतकऱ्याला 1 रुपयाचा खर्च नाही, फक्त थोडीफार जी हमाली कट होती किंवा भाडं कट होतं तेवढंच, बाकीचे जे आमचं जे कमिशन होतं ते पूर्ण आता गिरायकाकडे गेलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याची उलटा शेतकऱ्याला फार आता बेनिफिट मिळते। पण सध्या हा कायदा हवाय की नाही, तर आडते आणि शेतकऱ्यांच्या दोघांचं म्हणणं असं आहे की आमचं जसं चाललंय तसं चालू द्या, ह्याच्यात कुठेही प्रायव्हेट कंपन्यांचं अतिक्रमण नको आहे त्यांना, कारण प्रायव्हेट कंपन्या आलं तर सुरुवातीला भाव देतील, पण नंतर त्याच कंपन्या नफेखोरी करून किंवा साठमारी करून भाव पाडतील। हा सगळ्यात मोठा धोका या शेतकऱ्या